शेतकऱ्यांसाठी जो सगळ्यात जवळचा आणि व्यावसायिक आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दूध धंदा. आणि त्या दूध धंद्यावरती बरेचसे निर्बंध, शासनाचे काही त्याच्यावर असणारे कर असतील, त्यातनं त्यांना मिळणारा नफा हा कुठं तुटपुंज आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटील येत आहे. त्याच आता सागर खोत यांनी विषय जो हातात घेतलेला आहे तो म्हणजे जनावरांचा ते भाकड काळ असतो त्यावेळची जनावरं, त्यानंतर त्याची होणारी वंशावळ आहे म्हणजे पाडा असेल किंवा बछड्या असतील, हे जे विषय आहेत हे विषय नेमके शेतकरी आता कुठतरी त्यात अडचण येत आहे. कारण एकतर दुधाला दर कमी, त्यात त्यांना घालणारं लागणारं जे खाद्य आहे त्याचे आवड वाढलेले दर, आणि त्यानंतर ते लहान जे बछडे आहेत ते सांभाळणं. कारण पाडी झाली तर ते शेतकरी आनंदाने सांभाळू शकतो, पण जर ते पाडा झाला किंवा रेडकू झाला तर ते सांभाळायचं कसं, आणि त्यानंतर त्याच्या पुढे मिळणारा त्यातनं इन्कम हा एकदम कमी दर्जाचा असतो. त्यामुळं हे जो विषय हातात घेतला त्यामध्ये जे गोरक्षण करणारे जे लोक आहेत त्यांच्या मते की कुठेतरी हे प्राणी विकले जातात व्यापाऱ्यांना, ते व्यापारी त्याचा दुरुपयोग करतात. या सगळ्या गोष्टीवर ते बोलण्यासाठी आपल्यासोबत आज सागर खोत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांनी भूमिका कशी हातात घेतलेली आहे. सागर भाऊ नमस्ते. अरे नमस्कार. नमस्कार. प्रामुख्याने आपण जो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा जो विषय आहे की दूध व्यवसाय, त्यातनं त्यांनी मिळवलेली जी संपत्ती आहे ती म्हणजे पशुधन, त्याविषयी आपण विषय हातात घेतलेला आहे. तर नेमक्या आपलं त्यावर काय मत आहे? नमस्कार. मुळामध्ये बघा की हा विषय एवढा आता सध्या आपण बघतोय महाराष्ट्रभरच नाही तर पूर्ण भारतभर हा सध्या विषय खूप गाजत आहे. त्याची पार्श्वभूमी थोडी पहिला मला सांगावी लागेल की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशामध्ये आपण बघतोय की जो शेतकरी आहे तो शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी करतोय. आणि भारत हा असा जगातला एकमेव देश आहे की आज आपल्या जर दुधाचं प्रोडक्शन बघितलं तर ते जगातलं सगळ्यात जास्त दुधाचं प्रोडक्शन देणारा देश कोणता असेल तर तो देश आपला भारत देश आहे. आज जवळपास आपल्या भारत देशातला जो शेतकरी आहे तो प्रति दिवसाला जवळपास 63 कोटी लिटर दूध या ठिकाणी संकलन करतो, त्याचं प्रोडक्शन देतो. आणि म्हणून एक चांगला व्यवसाय शेतकरी ह्या दुग्ध व्यवसायाकडे एक जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी बघत असतो आणि त्यातनं त्याचा तो घरचा उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आणि आज आपण सगळीकडेच बघतोय की गोहत्याबंदी कायदा जो शासनाने लागू केला आहे त्याच्या माध्यमातून काही लोक, सगळेच आम्ही म्हणणार नाही पण काही लोक त्याचा गैरवापर करून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करत आहेत आणि मुळात शेतकऱ्यालाच लुटत आहेत. आणि आज ह्या कायद्याची एवढी दहशत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये बसले की आज एखादा शेतकरी गोट्यामध्ये गाई सांभाळायला सुद्धा भ्यायला लागलाय. त्याला कारण कसं आहे तुम्हाला आता तुम्ही म्हणला तसं 2-3 उदाहरणं मी देतो की मुळामध्ये आपण जर गाई ही विषय बघितला तर आमचा देशी गाईला 100% सपोर्ट आहे की देशी गाईचं संरक्षण हे झालं पाहिजे. गोमाता आहे आपली ती. पण हायब्रिड आणि जर जर्सी गाई असेल तर त्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिला मला सांगावं लागेल की गाईचं आयुर्मान किती आहे हो, एक गाई जगते किती वर्ष. एक गाई मी तुम्हाला सांगतो, एक गाई सर्वसाधारणपणे 13 ते 15 वर्ष तिला भगवानानं जीवन दिलंय. आणि त्या 13 ते 15 वर्षामध्ये ज्यावेळी ती पहिल्यांदा जन्म घेते त्यावेळी ती कालवड असते. तर कालवड गाभ कधी जाते, पहिल्यांदा कालवड दूध देते कधी, तर एखादी कालवड आपल्याला दूध देते सर्वसाधारणपणे 3 वर्षानंतर, 27-28 महिन्यानंतर. 3 वर्ष शेतकरी तिला पाळतो आणि 3 वर्षानंतर तो त्या ठिकाणी येत गाईचं जे यात असतंय ते खातोय आणि त्या माध्यमातून तो त्या ठिकाणी मग डेअरीला दूध वगैरे घालत असतो. असा जर गाईचा आपण काळ बघितला तर गाई तिथून पुढे चांगलं 7 ते 8 येत देऊ शकते. त्याच्यानंतर मात्र तिचं जे आयुष्य आहे ते राहिलेलं 4-5 वर्ष ती पूर्णपणे भाकड राहते. तर मग भाकड जे असतात ते शेतकरी ना इलाज असतो व्यापाऱ्याकडे देतात. ह्याचा अर्थ काय, शेतकऱ्याला तन मन काय अजिबात नाही का, सगळं आहे, मन आहे, सगळं आहे, पण करायचं काय. तुम्हाला बघा मी सांगतो, एखाद्याच्या शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये समजा 2 गायी आहेत, एखाद्याच्या शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये 2 गायी आहेत आणि एका गाय भाकड आहे आणि एक गाय दूध देते. जे दुभती गाय आहे ती सगळ्यात चांगलं दूध देऊन देणार किती हो, एक 15 लिटर. बघा 15 लिटर जर देत असेल, आजचा 3-5 फॅटचा दर बघितला 31 रुपये 32 रुपये. शेतकऱ्याला काय एवढं लिटर मागं मिळतात का? एका शेतकऱ्याला जर चांगला शेतकरी असेल, व्यवस्थित एकदम उत्तमरित्या तो दुग्ध व्यवसाय करत असेल तर त्या ठिकाणी त्याला सर्वसाधारणपणे माझ्या मते 4 ते 5 रुपये लिटर मागं उरू शकतात. म्हणजे एका गाईचं जर त्याचं 15 लिटर दूध असेल तर त्याला महिन्याला, दिवसाला प्रति दिवस तो 65 ते 75 रुपयाच्या आसपास त्याला रक्कम मिळू शकते. म्हणजे महिन्याला ती झाली बघा साहेब सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 हजार रुपये. म्हणजे एका गाईचा नफा एखाद्या शेतकऱ्याला महिन्याला 2,000 असतो आणि त्याच्या गोट्यात जर 4 गायी असतील, त्यातली एखादी गाभण असतील, 3 जर अशा दूध देत असतील, काही जण 15 देत नाहीत, पण सरासरी तेवढं मी जास्त सांगितलंय तेवढं धरलं तर त्याला महिन्याला 7,000 रुपये मिळतात.
पण समजा 2च गाया गोठ्यात आहेत आणि एक भाकड आहे. भाकड गायला काय खाद्य बिना खाद्य खालता ती जगणार आहे का? तिला खाद्य घालावंच लागेल. भाकड गायचा खुराक किती आहे? जी दुभती गाय आहे त्या दुभत्या गायला सर्वसाधारणपणे शेतकरी दिवसाला 6 किलो गोळी घालतोय, पेंड गोळीची. 1 किलो सुग्रास त्या ठिकाणी सरकी पेंड घालतोय. आज 1500 रुपयाला पोत आहे 50 किलोचं. जर तुम्ही ह्याचा विचार जर केला असा, भाकड गायला सुद्धा लय नाही, पण भाकड गायला ऍटलिस्ट 1.5 किलो तरी गोळी एका टायमिंगला सकाळ संध्याकाळ म्हणून 3 किलो तरी घाल्या. 1500ला जरी तुम्ही पोतं धरलं असता तर 30 रुपये किलो झालं. म्हणजे बघा, दिवसाला जर 3 किलो गोळी जरी घातली तरी 90 रुपये झाले. 90 गुणिले 30 करा, 27 रुपये हे झाले. अर्धा किलो तरी सरकी पेंड घाल्या. आज सरकी पेंडचा पण तोच दर आहे. 30 रुपयानं 25 रुपयानं जरी नुसतं तुम्ही 20 रुपये जरी धरला असा, 40 रुपये किलो आहे, 20 रुपये धरला तर तो 700 रुपये झाला. म्हणजे 3500 हे झाला. वैरण पाणी, चारा, ह्याचा खर्च कुठं आहे? औषध पाणी, डॉक्टर बोलवायला लागतोय, एखादं तरी इंजेक्शन कॅल्शियम बिल्शियमचं तिला द्यायला लागतंय महिन्याला, तो वेगळा खुराक आणि गुळ वगैरे द्यावा लागतोय. म्हणजे ते 4-4.5 रुपये शेतकरी भाकड गायला आणणार कुठनं? इथं 2 गाया गोठ्यात तर एका गायचा महिन्याला नफा आहे 2,500 आणि भाकड गायला घालणार 4,500. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या खिशातले पदरचे 2,000 घालायला लागतील. मग आत्महत्या केल्याशिवाय त्याच्यावर काय वेळ येईल? तर त्याचं मग म्हणणं आहे भाकड गाय बा आम्ही चांगली सांभाळले, व्यापारी येतोय घेऊन जातोय, त्याच्या मोबदल्यात आम्हाला 25-30 हजार रुपये मिळतात. ते 30 हजार रुपये आम्ही पुन्हा मार्केटमध्ये घालतो, त्याच्यात आमच्या परत जवळचे 30-40 हजार घालतो. पुन्हा आम्ही दुसरी गाय आणतो दुभती 70-80 हजाराची, 1 लाखाची, आणि त्याच्यात पुन्हा आमचा उदरनिर्वाह 2 गायांचा आम्ही बॅलन्स ठेवून गोठा पुढे चालवतो. म्हणजे महिन्याला आम्हाला आपलं एका गाय माग 2,500 प्रमाणे 2 गाया गोठ्यात असल्या तर शेतकऱ्याला 4-4.5 हजार 5 हजार मिळतात. ही त्याच्या मागची खरी गणित आहे. पण आज काय अवस्था झाली की जर्सी गाया सुद्धा सगळ्यात मेन, दुधाच्या गाया सुद्धा जर विकायला लागली तरी अडवायला लागली, म्हणायला लागली तुम्ही कटिंगसाठीच न्यायला लागलाय, तुम्ही स्लॉटरिंगलाच ते द्यायला लागलाय. म्हणजे दुधाच्या सुद्धा गाया, तो माणूस भिलाय, व्यापारी तो सुद्धा आता एवढा भिलाय की दुधाच्या गाया सुद्धा नेणार. आज एक मोठा व्यवसाय बघा आपल्या ग्रामीण भागात, प्रत्येक गावात एक 5-7, 7-8 शेतकरी एक व्यवसाय करतात. तरुण पोरं. कुठला व्यवसाय? एखादी कालवड आणायची, तिला व्यवस्थित जपायची, तिला गाप घालवायची, पहिला येत घरात याला काढायची, बरोबर तिला चांगलं दूध घेऊन 17-18 लिटर तिला परत मार्केटला 80,000 लाखाला विकायची. आज त्याला कालवड त्याला सुद्धा मिळेल. हो, आपल्या आता पोटेडकीनं समजतंय, पण कोविड काळापासून तरुण वर्ग जो पुणे मुंबईत राहणार आहे तो गावातील दूध व्यवसायामध्ये पडलेला आहे. पण आता तो हताश झालाय. या तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या घडतायत त्यामुळे तो हताश झालाय. त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण तरुण वर्गाला आता दुसरा पर्याय नाही. अरे पूर्ण हताश आहे तो, हातबल आहे, त्याला सुचना काय करावं. आज तुम्ही मगाशी म्हणला तसं एखाद्या खरं आहे, जर समजा गाईला आपला पाडा झाला तर पाडा करून कसं जपणार? आधी बैल माणसं जपत होती पाडा झाल्यावर. का जपायची? कारण आधी आधुनिक शेती आली नव्हती, त्यावेळी तंत्रज्ञान नव्हतं, ट्रॅक्टर नव्हते. आज एक ट्रॅक्टर 2 बैलजोडीचं काम महिनाभर जी बैलजोडी करणार ती 4 दिवसात सपवतोय. माणसं सगळ्या ट्रॅक्टरनं मशागत करायला लागली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला लागली. मग हे पाड्याला देऊनच टाकणार व्यापाऱ्याला, त्याच्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय नाही. पण आज तो पाडा सुद्धा न्यायला तयार नाही. तो पाडा आज सकाळ संध्याकाळ 1.5-2 लिटर दूध प्यायला लागलाय. आम्ही काय माणसं नाही काय, आम्हाला भावना नाहीत, सगळं आहे. पण या सृष्टीचा प्रकृतीचा नियम आहे, जीवो जीवस्य जीवनम. म्हणजे एक भक्षक एका भक्षकाला खाणार, ही सृष्टीचा नियम आहे. ती सृष्टी तुम्ही आम्ही कोण बिघडू शकत नाही. ती जर सृष्टी बिघडायला गेलो तर माणसांना भीक मागायची वेळ येईल. आणि ती पहिली वेळ म्हणजे कुठला मानू? शेतकरी म्हणून, जो दुग्ध व्यवसाय शेती करतोय त्याला. मी काल रात्री हा विषय सविस्तरपणे जरा मांडला. मला खूप जणांचे फोन आले. आता उद्या आम्ही इस्लामपूर पोलीस स्टेशनवर जाऊन मोर्चा करतोय. कशासाठी मोर्चा? की बाबा हे सगळेच गोर रक्षक आम्ही म्हणणार नाही, पण काही जण याच्यात दलाल झाले, काही जण सेटिंग लावायला लागले बसून आणि पैसा कमवायला लागले. काय करणार सेटिंग? सेटिंग म्हणजे काय? गाडी गेली की कोणतरी फोन करतं, या गाडीत गाय आहे, त्या गाडी अडवा, जर्सी गाय आहे त्या कुठून आल्या. अहो साध्या शेतकरी जर इकडे तिकडे विकायला लागला तरी गाड्या पकडायला लागलीत किंवा भ्या घालायला लागलीत. त्याच्याकडनं बाबा गाडी अडवून काय म्हणतात, मग पोलीस स्टेशनला गाडी ने, त्याच्यापेक्षा दे मग आम्हाला 5-10 हजार रुपये. हे सगळं संगनमत व्हायला लागल्यामुळं आज असं झालंय. तुम्ही आपल्या या पंचकृषीमध्ये तुम्ही स्वतः जावान बघा. आज ह्या मानकवाडी, महादेवाडी तिकडे बघा, ओझरडे त्या डोंगराच्या भागामध्ये लहान लहान पाडे डायरेक्ट माणसं रात्रीची फेकून द्यायला लागली आणि माणसं जायला लागली पळून. आणि आज त्यांना बिबट्या खायला लागल्यात. का तर ते कोणच याला काय न्यायला तयार नाही. आणि शेतकऱ्याची अवस्था दुसऱ्या बाजूलाही वाईट झाली. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा गोमाता म्हणून त्या ठिकाणी आपल्या देशी गायचं जे वाण आहे त्याला जपतोय, त्याला पुजतोय, तिची पूजा करतोय. पण संकरित बियाणं, हायब्रिड बियाणं जे दुसऱ्या देशातनं आपण इथं आणलं त्याच्या बाबतीत कुठंतरी पॉझिटिव्हली विचार व्हावा आणि माणुसकीच्या दृष्टीनं शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक झाली नाही पाहिजे असे आमचे म्हणणं आहे. आता काही जण म्हणणार आम्ही गाया पाळतो, नेतो, मग गो भविष्यात हे करतो ते. बाबा आम्हाला जेवढा दर मिळतो तेवढा तुम्ही त्यान घेऊन जावा आमच्या दारातनं गाया, आम्ही कुठं तुम्हाला अडवणार आहे.
तुम्ही म्हणा आम्ही नेऊन पाळतो, ही द्या आम्हाला 25,000ला गाय, आम्ही देतो तुम्हाला 25-30 हजाराला गाय, आम्ही द्यायला तयार आहे. सांगायचा विषय फक्त समजून घ्या. आणि आज हा मुद्दा मांडला म्हणून काही जण आमच्यावरती चवताळून यायला लागले, काही जण आम्हाला आता फोन करायला लागले, सोडणार नाही तो, असं झाला काय, ते सांभाळणार दानत नाही काय. अरे शेतकरी एवढे कोण म्हणते असं? की अशीच की आता गोरक्षण करणारे वगैरे भाऊंना फोन करतात आणि आता म्हणायला लागलेत की बाबा असं आहे तसं आहे आणि तुम्ही असं कसं म्हणू शकताय, आम्ही एवढा मोठा गोठा, या बघा. अशानं नुसतं 1-2 गोठं बघून होत नसतील, 1-2 नक्कीच चांगले चालवतात, प्रचंड चांगले, पण तेवढं शीतलशेट म्हणणं एवढं सोपं नाही, एक गाय सांभाळणं सोपं नाही. हातात इळा घेऊन वैरण काढावी लागते, त्यासाठी नुसते पशुखाद्य चारलं, मी म्हटलं गोळीन सुग्रासवर फक्त जमणार आहे का? तिला ऊस पाहिजे, मका पाहिजे, वैरण पाहिजे, गवत पाहिजे, खुराक पाहिजे, मुरघास पाहिजे. हे असल्याशिवाय ती कसं जमणार सांगा बरं, नुसतं ती घालून काय. भाऊ आपण शेतकरी नेते आहात, सदाभाऊ शेतकरी नेते आमदार आहेत, आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम निकटवर्ती आहात, मग आपण असा कायदा का करून घेत नाही? आपल्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज का पडते? आता कसं असतं तुम्हाला सांगतो, घरात पण काही वेळा आपला संघर्ष होत असतो, काही गोष्टीत वडिलांचं आणि मुलाचं पण काही विचार पटत नाही, त्यावेळी मुलाला बंड करावं लागतं, काही क्षणापुरतं. ते बंड आयुष्याचं नसतं, पण काय बंड केल्यानंतर वडिलांचे सुद्धा काही ठिकाणी डोळे उघडतात की आता तुमचं बंड आहे म्हणायचं का? आता हे बंड म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी ही लढाई आहे. ज्यावेळी शेतकरी अडचणीत येतील त्यावेळी सत्ता पद हे महत्वाचं नाही, महत्वाचं आहे त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांच्यासाठी आपण पहिल्यापासून आपला जन्म झालाय. आपण स्वतः शेतकरी कुटुंबात जन्म घेतला, म्हणजे लहानपणी मला सुद्धा, मी काल बोलून खरं सांगतो, मला पक्का आठवते, मी 3रीला असताना आमच्या गाईला त्या ठिकाणी पाडा झाला, मी प्रचंड खुश झालो, बैल झालता म्हणून प्रचंड खुश, पण तो बैल 2-3 दिवसात नाहीसा झाला. मला दुःख झालं. त्यावेळी मी माझ्या मनात राग आलता माझ्या आजोबांच्या बद्दल की अरे असं कुठं आहे का, कुठं गेला, आमचा बैल कुठं आहे काय, असं मी माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी. पण जसं वयानं वाढलो, समाज बघितला, तसं कळलं ही सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमला, ह्या सृष्टीच्या नियमांना आम्ही नाही रोखू शकत, काय करणार, पर्याय नाही. आणि त्यामुळं हे बंड म्हणता येणार नाही. पण कसं झालंय, कोण बोललंच नाही, सगळे जर भिवून घरातच बसले तर चालणार कसं? भाऊ फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्याला कुठे आव्हान द्यायला घाबरतेत का? नाही, फडणवीस साहेबांनी, सरकारनं असा पूर्ण निर्णय घेतला असं नाही. कसं झालं, सरकार किंवा कुठलीही व्यक्ती घ्या, भले फडणवीस साहेब घ्या किंवा विरोधातली माणसं घ्या, कुणालाही वाटत नाही, भले तिथं काँग्रेस राष्ट्रवादी घ्या किंवा भाजप घ्या, हे महत्वाचं नाही, कुठल्याही व्यक्तीला वाटत नाही की शेतकरी अडचणीत यावा. पण जे काही प्रश्न घडतात, ज्यावेळी समाजात आपण खाली बसून विचार विनिमय होतो, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमच्या कानावरती आता पडायला लागल्या प्रचंड, की तुम्ही काय करताय, बोला, हा विषय बोलला पाहिजे. मग शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी आपल्याला व्यासपीठावर येऊन बोलावं लागेल. त्यासाठी हे विचार करणं योग्य नाही की आपलं कुणावर हितगुज आहे ना, आपण कुणावर सत्तेत बसलोय का. ज्यांच्यावर बसलोय तिथं सुद्धा काही गोष्टी सांगाव्या लागतील. मग मी म्हणतो तसं घरातही काही गोष्टी घडतात, त्यावेळी वडिलांचा निर्णय थोडासा एखादा चुकला असला पण आपण समजावून सांगितलं तर तो सुधरू शकतो. तसंच आहे की ह्या निर्णयाच्या आडून काय माणसं गैरवापर करायला लागले, काय माणसं शेतकऱ्यांचं जीणं आता हराम करू लागले. म्हणजे मी म्हणलो तसं की आज तुम्हाला सांगा, तुमची गाय विकायची आहे दुधाची, म्हणजे काय मी म्हणत नाही कटिंग स्लॉटरिंगसाठी, पण एका दुसऱ्या शेतकऱ्याला विकायची आहे. वाटेगावात तुमचा आज कसं व्यवहार असायचा, आपली आत्या आली, मामा आला, बाबा ती चांगली गाय आहे मला दे, मी परत तिला जरा सांभाळतो कालवाडीला. आज बघा मामा सुद्धा नेतोय का गाय, न्यायला तयार नाही गाडीत घालून सुद्धा. एवढा तो प्रचंड दहशत तयार झाल्या शेतकऱ्यांच्यात. मग व्यवसाय पुढे जाणार कसा? आज भारताचं मी मगाशी म्हणलो तसं जगातलं 1 नंबर प्रोडक्शन आहे मिल्क मधलं. मोदी साहेबांचं मी काल कौतुक केलं, पुन्हा एकदा कौतुक करतो. त्यांनी अमेरिकेचा दुग्धजन्य पदार्थ भारतात येणार नाहीत म्हणून त्याच्यावर आयात कर 60% लावला. त्याचं स्वागत आहे, कारण जर दुग्धजन्य पदार्थ अमेरिकेचे जर भारतात आले तर इथल्या शेतकऱ्याचा दर लिटरला 5 ते 7 रुपयानं पडू शकतो, कारण तिथं दुधाचं प्रोडक्शन जास्त आहे, कारण तिथं मांस आणि त्याच्यापासून बनलेलं पदार्थ तिथं गायींना वगैरे खायला देतात. आपण तसं नाही, कारण गायीचं दूध येतं आपण शाकाहारी म्हणून खातो, बरोबर आहे की नाही. तर असे काही निर्णय होतात, आम्ही त्याचं स्वागत करतोय ना. पण हा निर्णय घडत असताना सरसकट तुम्ही आता माहिती वेगळंच चाललंय. मी अजून 10 वेळा म्हणतो, आपल्या देशी गायी असतील 10,00,000% कारवाई करा. जे देशी गाय नेतील त्यांना सोडू नका. व्यापाऱ्यांना धरा, चोपा, बदडा, कोण मध्यस्थी आहेत त्यांना शोधा. पण होलेस्ट्राईन असतील, ह्या हायब्रिड जातीच्या असतील, जर्सी असतील, त्या भेकड आहेत, तुम्हीच सुचवा की आम्ही त्याचं काय करायचं. म्हणजे आम्ही म्हणतो तुम्ही बरं आम्हाला अनुदान तरी मिळतंय का? मग महिन्याला मी मगाशी म्हणतो तसं 4,000 खर्च आहे, 5,000 रुपये भेकडला सांभाळायला अनुदान द्या. 4-5 वर्ष आम्ही घरात तसंच सांभाळतो. आज तुमच्या गावातून कुठेही जावा, आज आपल्या प्रत्येकाच्या गोट्यात 3-4 गाय आहेत. मला एक गाय दाखवा बिना दुधाची, किती दूध देत नाही, पुढची 3 वर्ष पण दूध देत नाही. काय गाया कुठं रातच्या इकडे तिकडे जात नसलं असं वाटतंय तुम्हाला? 100% जातात.
एखाद्या गोट्यात मला दाखवा ना, की एखादा शेतकरी मला दाखवा की तो भेकड गायला 3 वर्ष सांभाळतोय. होणार आहे का असं? हो, एव्ही9च्या मराठीच्या माध्यमातून आम्हाला काही लोकांनी तक्रार अशी केली, जे सर्वसामान्य शेतकरी आहे त्याच्या गोट्यामध्ये पाडे, एका गोट्यावाल्याने मोठ्या पाडे 2-3 रात्रीच्या आणून गोट्यात सोडले. 1-2 गायी असणाऱ्या गोट्यात गरीब माणूस त्याच्या पहाटेच्या आणून गोट्यात पाड्या सोडल्या. आता तो माणूस त्या पाड्या, त्याची मानसिकता, पाडा सोडला, 2 पाडं सोडले, बैल ते छोटे ते सोडले, त्याला कुठं नेऊन कुठं सोडायचे अशी त्याची परिस्थिती झाली. ते 2-3 लोकांना त्यांनी सांगितलं की माझ्या गोट्यात असं काही लोकांनी आणून सोडल्यात, माझ्या गाई तर अजून व्यायलेल्या नाहीत, दुसऱ्याचेच आहेत, पाठीचे आणून सोडून गेल्यात. त्याचे घ्यायला कोण तयार नाही आणि तो बिचारा त्यांना सोडायला कुठं तयार नाही. त्यानं स्वतःच्या 4 ते 5 लिटरची भाकड जी काही होती तिचं दूध सगळं त्यांना पाजून त्यानं 8 ते 9 दिवस त्याने जगवले. मग त्याला वाली कोण? त्या पाड्यात त्याचा काय दोष? त्यात एवढी प्रवृत्ती समाजामध्ये आहे. त्यामुळे आपण जो निर्णय घेतला की आपण जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कुठेतरी काढाच लागावी आणि त्यामुळे कुठतरी हा जो कायदा आहे यात कायदेशीर अशी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आता विनंती आहे. हा, आता मी नावच घेतो, तुमचा मतदार रास्ता आहे. परवाच मी आपल्या वाटेगावात आलतो, आपले विजय पाटील, त्यांच्या सुद्धा गोट्यात आज 2 पाडा आहे ती, पाडा 2 आहे ती त्यांच्या गोट्यात आहे ती. त्यांनी 7-8 गोरक्षकांना फोन लावला येऊन घेऊन जावा सांभाळा, कोणी न्यायला तयार नाही. आणि तो आज हातबल आहे बिचारा, काय करावं त्याला सुचना. काय होणार आहे त्याला? एक दिवस तो बिबट्या येऊन खाऊन जाणार किंवा शेतकरी रात्री कुठेतरी उसा बिसात त्याला नेऊन टाकणार, परत कुत्री बित्री खाणार. ह्याच्या पलीकडे काय होणार? ही चांगली गोष्ट आहे का? अजिबात चांगली नाही, वाईट वाटतंय. ही बोलून सुद्धा तोंडातून रिअल बोलावतं, दुःख आहे प्रचंड, पण करायचं काय? शेवटी शेतकरी सुद्धा बिचारा काय तो खानदानी श्रीमंत आहे का हो? त्याचाच उदरनिर्वाह करायसाठी तो काहीतरी करून ही आपले जनावर पाळून 2 पैसे घरात आणून प्रपंच चालवतोय. आणि म्हणून एक विदारक चित्र तुम्ही सुद्धा आता जे मांडलं ते खरोखर एकदम विदारक आहे. आणि हे विदारक चित्र ही दहशत थांबवायची असेल तर कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. त्याच्यासाठी काय लोक येऊन चिखलफेक करतील, काय लोक येऊन आम्हाला धमक्या देतील, काय लोक येऊन आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील, पण आम्ही मागं हटणार नाही. कारण ही व्यथा माझी एकट्याची नाही, ही व्यथा सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. तुम्ही 10-20 शेतकऱ्यांपाशी जाऊन विचारा, बाबा तुमच्याकडे पहिली एखादी गाय आली तर ती शेवटपर्यंत तुम्ही तुमच्या गोट्यात का ठेवत नाही? 2-3 येत खातान बाहेर का विकता? भाऊ, जनतेला असा प्रश्न पडणार आहे की मग सदाभाऊ भाऊ खोत विरुद्ध सागर खोत अशी भूमिका लागणार का भविष्यात? अरे नाही, भाऊंचा सुद्धा हा उलट रास्ता आहे. भाऊंनी सुद्धा याच्या बाबतीत सरळ आणि ठाम भूमिका घेतली. उद्या 21 तारखेला भाऊंचा उलट सांगोल्यात मोठा ह्याच्या बाबतीत मोर्चा आहे की सगळ्यांना ह्या शेतकऱ्यांना घेऊन आणि शेतकऱ्यांच्या सोबत त्या ठिकाणी मोर्चा आहे की आमची जनावर आहेत, आम्ही त्याचं संरक्षण करतो, आमची जनावर आहेत, आम्ही त्यांना व्यवस्थित पाळतो, आमची जनावर आहेत तर आम्हाला विकण्याचं स्वातंत्र्य द्या. आमचा जनावरांचं आम्ही कुठे विकतोय ह्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा अधिकार ह्या कायद्यानं कुणालाही दिलेला नाही. याचा अर्थ असं होईल की आम्हाला फक्त पाळायचाच अधिकार मिळेल, विकण्याचा अधिकार हा गोरक्षकांना जाईल. हे योग्य आहे का? मला तुम्ही सांगा. काय वाटतंय आता जी भूमिका घेतली, आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, त्यामध्ये यश येईल का? बघा, यश अपयश हे कुठल्याही गोष्टीचे 2 वेगवेगळे पैलू असतात. काही माणसांना अपयश येतं पण ते अपयश यशाच्या पलीकडचं असतं. महत्वाचं असते मुद्दा घेऊन तुम्ही लढणं. तुमची ताकद जिथपर्यंत लागते तिथपर्यंत तुम्ही लढत राहता आणि त्यात तुम्हाला किती भले एक जागृती झाली, कोणीतरी आवाज उठवला, 10 लोक वाईट म्हणतील, 10 चांगली म्हणतील, ज्यांना शेतकऱ्यांना मुद्दा जिवाळ्याचा वाटला पटला ती जवळ तरी करतील, बोलवतील तरी. पण काय जर बोलून नुसतं बोललोच नाही, तोंडावर बोट ठेवून नुसतं घरात बसलो आणि आम्ही म्हणलो की शेतकऱ्यांचं नेतृत्व करतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही व्यासपीठावर मांडतोय, याचा अर्थ तुम्ही नेतृत्व करत नाही, तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न व्यासपीठावर मांडत नाही. कारण तुम्ही एका व्यवस्थेला घाबरून बसलाय. तर व्यवस्थेला घाबरून बसण्याचं कारण नाही, हा एक लढाई, तो लढा लढणं हे काम आमच्या हातात आहे. परमेश्वराची कृपा असली त्यातनं उठाव झाला तर निश्चितपणे याच्यात यश सुद्धा येणार. काही लोकांचं असं मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था समोर आल्यात त्यामुळे सागर खोत कुठे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. अरे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा ह्यो मुद्दा काय मी काढला का? ह्यो मुद्दा माझ्यातनं घडलाच नाही. ह्यो मुद्दा काय जिल्हा परिषदेपुरता एका निवडणुकीला मर्यादित आहे का? नाही. आता हा मुद्दा मी आपलं दररोज गावागावात पारावत जात असतो, चौकात बसत असतो. हा विषय काय आत्ताच घडलाय का? खूप दिवसापूर्वी घडलाय. पण काय झालं शीतल शेठ, तुम्हाला करेक्ट सांगतो, एखादी गोष्ट ज्यावेळी पहिल्यांदा घडते त्यावेळी ती अदृश्य असते, दिसून येत नाही. आपल्यापर्यंत पोहोचायला, तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचायला त्याला एक अवधी जातो. आज तो अवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला, आतापर्यंत पोहोचला नव्हता. म्हणजे एक समजा गोट्यामध्ये सगळ्यांच्या भाकड गाया नव्हत्या आणि किंवा त्या बरोबर जात होत्या, तेवढे दाहकता होत नव्हती. पण आज असं झालं की या 2-3 महिन्यामध्ये व्यापाऱ्यांनी मालच न्यायचा बंद केला.
आज गोट्यातनी गाया पडून आहेत त्या, आज जसं तुम्ही म्हटला तसं पाडा आज गोट्यातनं पडून आहेत. मग आता उठाव व्हायला लागला, मग ती चर्चा व्हायला लागली, मग ती चर्चा शेतकऱ्यांच्या आमच्या कानावर आली. मग शेतकरी म्हणायला लागले की आम्ही भाकड कसं सांभाळू, आम्ही आता पाड्याला कसं सांभाळू, पाड्याचा जन्म झालाय, आम्हाला काय सूचना झालंय, कोण फुकट सुद्धा न्यायला तयार नाही, आम्ही काय करू. पटलं का तुम्हाला? ह्या प्रत्येक विषयाला तो योगायोगाने आज तो विषय दाहकतेनं पुढे आला आणि ती वेळ साधून आली. आणि ती वेळ साधून आल्यामुळं जे लाईव्ह आमच्या समोर घडलं, जे तुम्हाला मी एक उदाहरण ते दिलं, त्या उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की आमचे एक पोपट शिंदे म्हणून आष्ट्याचे आहेत बघा, आमचे पोपट शिंदे म्हणून आष्ट्याचे आहेत, त्यांच्यात आज 16 गायी आहेत, त्यांच्याकडे आज 7 ते 8 पाड आहेत. त्यांचा मला सकाळी फोन आला माझी रात्रीची बाईट बघून की आमचे 7 ते 8 पाड आहेत, कोण सुद्धा न्यायला तयार नाही आणि तुम्ही बरोबर आवाज उठवलाय, तुमचं मनापासून धन्यवाद. मग ते शेतकऱ्यांना मला काय उगाच फोन केला का? आता सगळ्या शेतकऱ्यांची जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांच्या दुग्ध व्यवसाय मोठा आहे, ज्यांच्याकडे गायांचं संगोपन जात आहे, त्यांना सगळ्यांना ही मोठी अडचण भविष्याच्या काळात फेस करावी लागू शकते. म्हणून हा आवाज उठवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय की रयत क्रांतीच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा जिव्हाळीचा प्रश्न आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा देणार. भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न, आपण जसा पाड्याचा विषय घेतलेला आहे तसाच पद्धतीनं दूध दरा संदर्भातला विषय आहे. परवा सुद्धा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांनी तिथं भेसळीचं प्रमाण दाखवलं, त्यामुळे महाराष्ट्रभर चर्चा झाली त्या विषयाची. पण दराबाबतीत जर आपण तुलना केली तर शेतकरी तिथे मेटाकुटीला आहे, कारण 1 लिटरचा दूध आणि 1 लिटरचा पाण्याचं दूध दर समान आहे. त्यामुळे त्याविषयी आपण कसं बघताय किंवा त्यातनं पुढची भूमिका आपली काय असणार आहे? आता कसं आहे, आम्ही त्याच्यासाठी नेहमीच कायम अग्रेसिव्ह राहिलोय, कायम लढाई दिल्यात. मागही आपलं हेच सरकार असताना आम्ही पुण्याला दुधाचा मोठा मोर्चा काढला. ही लढाई बघा शेतकरी संघटनेच्या 5वीला पुजलेला आहे आणि हा नेहमी लढा देत राहायचा आहे. पण मला असं वाटतं की हा लढा भविष्यात थांबवायचा असेल तर जसं उसाला FRP वरती त्या ठिकाणी साखरेची आधारभूत किंमत ठरली, तसं सगळ्याच संघटनेची नेहमी मागणी असते की दुधाला सुद्धा 3-5 फॅटला आणि 8-0 SNF जवळपास तुम्ही 38 ते 40 रुपये परमनंट दर करा आणि तिथून पुढे दर परत ना मग वेगळा करत जावा. एका जसं फॅट 1 पॉईंट न वाढेल तसं पुन्हा तिथं 20 पैसे 30 पैसे काय असेल ते वाढत जातात, तसं पुन्हा वाढत जाऊ दे. पण सर्वसाधारणपणे 3-5 फॅट आणि 8-5 SNF गाईच्या दुधाचं मी बोलतोय, म्हशीच्या नाही, तर सर्वसाधारणपणे 38 ते 40 रुपये तुम्ही दर द्यावा असं सरकारला आम्ही नेहमी सांगत आलोय. तर त्या बाबतीत सरकार पॉझिटिव्हली विचार करत आहे आणि खरंच माझं सरकारला त्या बाबतीत विनंती आहे की तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घ्या की जेणेकरून दुधाची बाटली लिटरची 40 न जावावी आणि पाण्याची बाटली 20 मध्ये राहावी. तेव्हा माणसाला त्या दुधाचा आणि पाण्याचा फरक कळेल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा हे जो लढा कायमस्वरूपी चालणार आहे आणि सरकार भविष्यात हा निर्णय घेईल अशी मला एक अपेक्षा आहे. तर हे होते सागर खोत यांनी सांगितलेलं आहे की जो जनावरांचा जो मूलभूत विषय आहे तो म्हणजे त्यांचं होणारे पिलावळ जे पाडा आहे त्याचे विल्हेवाट कशी लावायची, त्यांना कुठं सोडायचं, त्यासाठी शासनाने जो कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये शिथिलता आणावी आणि शेतकऱ्यांना कुठतरी त्यांचा व्यवसाय करायला त्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी ते उद्या लढा उभारणार आहेत आणि त्यामुळे शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. एव्हीएन महाराजसाठी शीतलकुमार शेटे, शिराळा. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75. अनेक वर्षांची परंपरा आणि अस्सल शुद्धतेचं प्रतीक, विश्वासाचं नातं, हुतात्मा दूध. हुतात्मा म्हणजे एकदम ओके.